नमस्कार. रोकठोक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, ग्रामपंचायत वायशेवाडीचे आज उपसरपंच पदाची निवड झालेली आहे. पूर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच मृणालीताई सूळ यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन आज म्हणजे नवीन उपसरपंचाची आज निवड झालेली आहे आणि तेही बिनविरोध निवड झालेली आहे. तर चला आपण त्यांची खास प्रतिक्रिया घेऊया. म्हणून गोडके साहेब हे होते आणि वायशेवाडीचे सरपंच मनीष हिरणवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झालेली आहे. तर खास म्हणून ज्यांनी काम पाहिले असे गोडके साहेब यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. आज दिनांक 21/1/2025 रोजी दिनांक 10/1/2025 रोजी सौ मृणाली मल्हारी सूळ यांनी त्यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत वायसेवाडीचे सदस्य सौ छाया नवनाथ भिसे यांची आज दिनांक रोजी बहुमताने बिनविरोध अशी निवड झालेली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत वायसेवाडीच्या वतीने मी उपसरपंच सौ छाया नवनाथ भिसे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली असे सरपंच मनीष हिरणवाळे यांची प्रतिक्रिया घेऊया. छाया नवनाथ भिसे उपसरपंच पदी निवड झालेली, त्यांना शुभेच्छा देतोय पुढील वाटचालीस. त्याचप्रमाणे या सभेसाठी उपस्थित राहिलेले आपले सदस्य महादेव कायगुडे यांचा सुद्धा सत्कार नवनाथ भिसे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आपले ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा पवार यांचा सत्कार मॅडमनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आपले दुसरे ग्रामपंचायत सदस्य अशोक काशीनाथ पवार यांचा सत्कार सरपंचांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपले पुढचे ग्रामपंचायत सदस्य भीमाजी हिरणवाळे यांचा सत्कार नवा भिसे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मलाच चालत घेता तुम्हाला बोलावलं असतं ना. कोण राहिले आपले माजी उपसरपंच सौ मृणाली मल्हारी सूळ यांचा सत्कार नवीन उपसरपंच सौ छाया भिसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अशा प्रकारे आपली उपसरपंच निवड कंप्लीट झालेली आहे. आपले नवीन उपसरपंच छाया नवनाथ सूळ यांना आपल्या सर्वांच्या भिसे यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. कुणाला काय बोलायचं असलं तर बोला. मी मृणाली मल्हारी सूळ माझा उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन छाया नवनाथ भिसे यांना उपसरपंच पद जाहीर करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.